नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। शिक्षक म्हणजे नवी पिढी घडवणारा एक सक्षम नेतृत्व, परंतु सध्याच्या काळात शिक्षकी पेशाला वेगळाच कलंक लागलेला पाहायला मिळतोय। काही विघ्न संतोषी शिक्षकांकडून शिक्षकी पेशाला कलंक लावण्याचे काम केले जाते। अशीच एक घटना अहमदनगर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विशेष शिक्षिका म्हणून कंत्राटी मानधनावरती असलेल्या महिला शिक्षिका काम करत असून 3 महिला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करतात, परंतु त्यांना काही महिन्यांपासून रघुनाथ झावरे हे जिल्हा परिषद शिक्षक निंबळक येथे वेळोवेळी त्रास देत असून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आहे। या शिक्षकावरती विनयभंगाचा व छेडछाडीचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी या शिक्षिकेने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिल्हा परिषद शिक्षक रघुनाथ शंकर झावरे यांच्यावर 8 दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित शिक्षिका उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील या शिक्षिकेने दिला आहे। माझं नाव स्वप्नाली रामदास पायमुडे। मी जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती या ठिकाणी विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्य करते। परंतु मला एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत रघुनाथ शंकर झावरे, ते मला जाणून बुजून त्रास देते, माझ्याकडे लग्नाची मागणी करत आहेत, पण त्यांना मी नकार दिल्यामुळे ते मला जास्त त्रास देते। मग माझ्या घरी येऊन ना त्यांनी म्हणजे मला जबरदस्ती हात पकडून ओढण्याचा खेचण्याचा पण प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर ते मला आहेत ना वारंवार म्हणजे नेहमी त्रास देतात, पाठलाग करत असतात। आणि नंतर मग मला एकदा ते हॉटेलवर चल म्हणून म्हटले आणि म्हटले हा झालेला प्रकार जर कोणाला सांगितला तर मग मी तुला जीवे मारण्याची धमकी दिली असं। मग मी थोडं घाबरले, भयभीत होऊन मी काय पोलीस स्टेशनला कळवलं नव्हतं। नंतर मग मी एक 7-8 ला अर्ज दिला होता पोलीस स्टेशनला। त्यांना जेव्हा कळलं की मी अर्ज दिलाय त्याच्यानंतर त्यांनी परत मला घरी येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती। तर हे सदर शिक्षकांना म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही तरी करण्यात यावी। सदर शिक्षकावर कार्यवाही जर झाली नाही तर मग मी एक 8 दिवसात SP कार्यालयासमोर उपोषणाला बसेल।